अखिल भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वातंत्र्य सैनिक शामराव बाबा बोधनकर यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथीनिमित्त शामराव बोधनकर स्मृती प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक महासंघ मराठवाडा प्रादेशिक विभाग व इन्नर व्हील क्लब ऑफ पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। ही व्याख्यानमाला कोविडमुळे रोज संध्याकाळी 7:30 वाजता ऑनलाईन यूट्यूबवर लाईव्ह पार पडणार आहे। या व्याख्यानमालेत उर्वरित महाराष्ट्राचे हैदराबाद मुक्तीसंग्रामातील योगदान यावर प्रथितयश डॉक्टर जयदेव डोळे, हैदराबाद मुक्तीलढ्यातील शामराव बाबांची भूमिका डॉक्टर शिरीष खेडगीकर, हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि झेंडा प्रकरण यावर निशिकांतजी आनंद भालेराव, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील उमरी बँक ॲक्शनवर प्रसिद्ध इतिहासकार डॉक्टर प्रभाकर देव, स्वातंत्र्योत्तर काळातील शामराव बाबांचे कार्य यावर प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील कुबेर एक दृष्टिक्षेप यावर डॉक्टर विद्यासागर पाटणगणकर, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील अग्निकुंडातील समिधा यावर डॉक्टर सुजाता जोशी पाटोदेकर हे वक्ते आपले विचार मांडणार आहेत। ह्या व्याख्यानमालेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती मी डॉक्टर पी.डी. जोशी पाटोदेकर, अध्यक्ष शामराव बाबा बोधनकर प्रतिष्ठानच्या वतीने करत आहे। कार्यक्रमाची लिंक रोज व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल। धन्यवाद। नमस्कार। भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं स्वातंत्र्य चळवळीचं जागरण, लोकजागरण जसं सुरू आहे तसंच पुढच्या वर्षी हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो। या अमृत महोत्सवाबरोबरच शामराव बोधनकर, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा कुबेर यांच्याही स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण हैदराबाद मुक्तीसंग्रामाविषयीचं जागरण करणार आहोत। हैदराबाद मुक्तीसंग्राम हा 1937 साली जरी सुरू झालेला असला तरी प्रत्यक्षात हैदराबाद मुक्तीसंग्राम गतिमान झाला तो 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर। कारण जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला, तसंच त्याच काळात हैदराबाद स्वतंत्र राखायचं आणि हैदराबाद भारतातही विलीन करायचं नाही आणि पाकिस्तानातही विलीन करायचं नाही, हैदराबादचा हे राज्य स्वतंत्र राज्य मुघलांचा वारसा म्हणून कायम टिकवायचं, ही चळवळ मोठ्या प्रमाणात 1947ला सुरू झाली। आणि पर्याय असा आतापर्यंत 1937 ते 1947 या 10 वर्षात झालेली हैदराबाद मुक्तीसंग्रामाची चळवळ ही गांधीजींच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे अहिंसात्मक अशा स्वरूपात लढली गेली। परंतु 1947-48ला परिस्थितीच अशी भयानक आली की हैदराबाद राज्यातल्या बहुसंख्य रयतेला जगणं मुश्किल करावं या भूमिकेतून बहुसंख्य रयतेवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू झाले। परिणामी हैदराबाद राज्यातले असंख्य लोक स्थलांतरित होऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, खानदेशामध्ये स्थलांतरित व्हायला लागले। हे स्थलांतरिताचं प्रमाण जसजसं वाढायला लागलं तसतसं एक गोष्ट लक्षात आली की समोर शस्त्र हातात घेऊन उभा असलेला जो राज्यकर्ता वर्ग आहे, एकूण लोकसंख्येच्या केवळ 15% जरी तो राज्यकर्ता वर्ग असला तरी हातातल्या शस्त्रास्त्रामुळं बहुसंख्य रयत ही हतबल झालेली आहे। किंवा या हतबलतेतून बाहेर पडायचं असेल तर 2च पर्याय उपलब्ध होते। एक पर्याय म्हणजे हातात शस्त्र घेऊन शस्त्रानं उत्तर देणं ही भूमिका स्वीकारायची, किंवा दुसरा पर्याय म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतंत्र भारतामध्ये स्थलांतरित व्हायचं।
जेव्हा 47ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हैदराबादच्या निजामानं पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की हैदराबादच्या निजामानं जयसेथेचा करार केला. आम्ही भारतातही विलीन होणार नाही, पाकिस्तानाचा तर प्रश्नच नाही आहे, पण आम्ही स्वतंत्र राहू इच्छितो. ही भूमिका हैदराबादच्या निजामानं घेतली की ज्या भूमिकेला हैदराबादमधल्या रझाकार संघटनेनी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित केलं. 15% असलेल्या मुस्लिम रयतेनं त्याला प्रोत्साहित केलं आणि 85% हैदराबाद राज्यातली बहुसंख्य रयत ही स्वतंत्र भारताचं स्वप्न उराशी बाळगून आतापर्यंत जगत होती. हे स्वप्न धुळीस मिळण्याची अवस्था या ठिकाणी आली आणि अशा परिस्थितीमध्ये एकमेव पर्याय म्हणून अहिंसेवर नितांत श्रद्धा असणारा हैदराबाद राज्यातला बहुसंख्य समाज हा शेवटी अपरिहार्य परिस्थितीमुळे हातात शस्त्र घेऊन उभा राहिला. आणि इथे 1947ला सुरू झालेली सशस्त्र चळवळ आपल्या लक्षात येते. या सशस्त्र चळवळीला मोठ्या प्रमाणात जर कोणी प्रोत्साहित केलं असेल तर ते शामराव बोधनकरांसारख्या हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या कुबेरानं खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. गंमत अशी आहे की इथे हैदराबादचा मुक्तीसंग्राम हा सशस्त्र लढा म्हणून समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की इथे अपरिहार्य कारणामुळं हातात शस्त्र घ्यावं लागलं आणि हातात शस्त्र घेऊनही अहिंसेवर नितांत श्रद्धा बाळगणारा हा कार्यकर्ता सशस्त्र लढ्यात उतरलेला दिसतोय आपल्याला. आणि या सशस्त्र लढ्याला मोठ्या प्रमाणात जर कुणी सहकार्य केलं असेल तर ते शामराव बाबांसारख्या अत्यंत प्रचंड अशा प्रकारच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य दिलेलं आहे. इथे पहिल्यांदा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सशस्त्र लढ्यासाठी अहिंसेवर नितांत श्रद्धा असणारा हा स्वातंत्र्य सैनिक मुळात तयार नव्हताच, कारण शस्त्र बाळगणं ही त्यांची प्रवृत्तीच नव्हती. परंतु अपरिहार्यतेमुळं हा सशस्त्र लढा सुरू करावा लागला आणि या सशस्त्र लढ्यातून शेवटी सशस्त्र लढ्याला तयार करण्यासाठी म्हणून हैदराबाद राज्याच्या बॉर्डर्सवर ठिकठिकाणी बॉर्डर कॅम्प्स बॉर्डर कॅम्प्स उभारले गेले आणि या बॉर्डर कॅम्प्सवर स्वातंत्र्य सैनिकांना विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग देण्यात आलं. लष्करी प्रकारच्या ट्रेनिंगची तयारी या बॉर्डर कॅम्प्समधून झाली. ज्या बॉर्डर कॅम्प्सवर अगदी PV नरसिंहरावांपासून शंकरराव चव्हाणांपर्यंत ही सगळी मंडळी या बॉर्डर कॅम्प्समध्ये सक्रिय राहिलेली होती. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. आणि या बॉर्डर कॅम्प्समधून सक्रियतेतून या उद्देश हाच होता की इथे आपण हातात शस्त्र जरी घेतलं तरी हे हातातलं शस्त्र आक्रमणासाठी वापरायचं नाही तर स्वसंरक्षणासाठी म्हणून हातात शस्त्र घेतलेलं आहे. या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी शस्त्राचा वापर स्वसंरक्षणार्थ केला. ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. सशस्त्र लढ्यामध्ये जो लढा होतो त्या सशस्त्र लढ्यामध्ये आक्रमकता येते. ती आक्रमकता हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लष्करी लढ्यामध्ये आपल्याला दिसत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. गंमत अशी आहे की इथे की हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये मोठ्या प्रमाणात रझाकारांकडनं अत्याचार झाले. मुस्लिम रझाकार संघटना ही कासिम रझवीनी अक्षरशः लष्कराच्या मदतीला उपयुक्त ठरणारी अशी स्वयंसेवी संघटना उभी राहिली आणि या स्वयंसेवी संघटनेला राज्य सरकारचा पूर्णपणे पाठिंबा होता. आणि म्हणून हे रझाकार प्रचंड प्रमाणात अत्याचार करायचे. या अत्याचारापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न म्हणून या लष्करी लढ्याचं स्वरूप आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. हा लष्करी लढा सुरू होतोय तो 1947ला मोठ्या प्रमाणात. या लष्करी लढ्याचं 2 महत्त्वाची उद्दिष्ट आहेत. एक तर हैदराबाद राज्यातल्या पोलीस संघटनेला लष्करी संघटनेला हतबल करायचं. रझाकारांकडनं होणारे अत्याचार, रझाकारांकडनं होणारे हल्ले हे परतवून लावायचे आणि ज्या ठिकाणून हल्ला होतोय अशा ठिकाणांना तो हल्ला होण्याच्या आधीच त्यांना हतबल करायचं, रझाकारांना हतबल करायचं. हा उद्देश प्रामुख्याने लष्करी संघटनेच्या रझाकारांच्या विरुद्धच्या या चळवळीचा होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की हैदराबाद राज्याला भारतात विलीन होण्यासाठी प्रेशराईज करायचं. त्याला भारतीय संघराज्यात सामील व्हायला
अनुकूल बनवायचं, यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक होतं. एक तर हैदराबाद राज्याचं प्रशासन हे खिळखिळं करणं ही अगत्याची गोष्ट होती. प्रशासन खिळखिळं करणं म्हणजे काय करणं, तर हैदराबाद राज्याच्या बॉर्डर्सवर अनेक ठिकाणी करोडगिरी नाके उभारले होते. करोडगिरी नाक्यामधून होणारं उत्पन्न हे हैदराबाद राज्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणाचं उत्पन्न होतं. म्हणून या सशस्त्र लढ्याचं महत्त्वाचं सूत्र हे राहिलं की करोडगिरी नाक्यांवर हल्ला करायचा. करोडगिरी नाक्यांवर हल्ला करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर करोडगिरीमधून होणारे उत्पन्न हे सरकारचं थांबवायचं आणि हैदराबाद शासनाला आर्थिक विवंचनेत ढकलण्याचा प्रयत्न करायचा. या दृष्टीने हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या या बॉर्डर कॅम्प्सवरून मोठ्या प्रमाणात अशा करोडगिरी नाक्यांवर हल्ले झालेले आहेत. या करोडगिरी नाक्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग जो झाला तो या बॉर्डर कॅम्प्सवर असलेल्या कार्यकर्त्यांच्याकडून. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हैदराबाद राज्यातल्या आर्थिक उत्पन्नाचा सगळ्यात मोठा स्रोत जो होता तो सिंधीपासून होता. हैदराबाद राज्यामध्ये असंख्य ठिकाणी सिंधीची झाडं होती आणि नियमच एवढा कडक होता की तुमच्या घरामध्ये, तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या शेतामध्ये तुम्ही न लावताही जर सिंधीचं झाड उगवलं असेल आणि तुम्हाला ते नको असेल तरीही तुम्ही ते तोडू शकत नसत. आणि अशा प्रकारची सिंधीची जंगलं हैदराबाद राज्यामध्ये उभी होती. ज्या सिंधीच्या जंगलापासून उत्पन्न होणारी सिंधी नावाची दारू हे यातून मिळणारं उत्पन्न हे हैदराबाद राज्यातलं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं. या सिंधीचं झाडं तोडण्याच्या निमित्तानं हैदराबाद राज्यातल्या लष्करी लढ्याच्या या कालखंडामध्ये 47-48मध्ये मोठ्या प्रमाणात सिंधीची झाडं तोडणारा जंगल सत्याग्रह मोठ्या प्रमाणात करण्यात आले. ठिकठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. सांगायचा मतितार्थ असा की या लष्करी लढ्यामध्ये जंगल सत्याग्रह जसे झाले, त्याचबरोबर रझाकारांच्याकडून होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी म्हणून स्वसंरक्षणार्थ जो लढा उभा राहिला, त्याचबरोबर करोडगिरी नाके लुटण्याचा जो प्रयत्न झाला, त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची गोष्ट होती की एकूण हैदराबाद राज्याचा आर्थिक ढाचाच विस्कळीत करायचा. तो जर विस्कळीत करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जिथून मोठ्या प्रमाणात आर्थिक स्रोत मिळतो शासनाला, तो आर्थिक स्रोतच बंद करायचा प्रयत्न करायचा. आणि या दृष्टीने हैदराबाद राज्यातल्या उमरखेडचा कॅम्प अत्यंत लक्षणीय आहे. या उमरखेडच्या कॅम्पला शामराव बाबांपासून सगळ्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक सहभाग होता. मोठ्या प्रमाणात मदत जर कोणाकडनं मिळत असेल तर ती शामराव बाबांच्याकडनं मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत गेली आहे. आणि यात शस्त्रास्त्रांचा संकलन झालं. एक लक्षात घ्या, शस्त्रास्त्र संकलनामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर कोणी मदत केली असेल तर ती हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या स्त्री स्वातंत्र्य सैनिकांनी केलेली आहे. शस्त्रास्त्र मिळवायची ही सोपी गोष्ट नव्हती. त्या काळात भारत स्वतंत्र जरी झालेला असला तरी स्वतंत्र भारतामध्ये हैदराबाद राज्यातून आलेला माणूस हा परकीयच मानला जात होता. आणि म्हणून हैदराबाद राज्यातून बाहेर पडायचं. अगदी आपण इथून वैजापूरच्या पलीकडे गेलो की आपण स्वतंत्र भारतात आलो आणि स्वतंत्र भारताचे पोलिसही आपल्या मागे लागायचे की तुम्ही काय चाललं आहे तुमचं म्हणून. सांगायचा मतितार्थ असा की हैदराबाद मुक्तीसंग्रामासाठी लागणारी शस्त्रास्त्र मिळवायचा प्रयत्न जो करावा लागायचा तो प्रामुख्यानं मनमाडून शस्त्रास्त्र आणली जायची, नागपूरहून शस्त्रास्त्र मिळवली जायची, मुंबईतून शस्त्रास्त्र मिळवली जायची. आणि ही शस्त्रास्त्र हैदराबाद राज्याची बॉर्डर क्रॉस करून हैदराबाद राज्यात आणणं प्रचंड मोठं जिकिरीचं काम होतं. आणि हे जिकिरीचं काम आपल्या हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या स्त्री स्वातंत्र्य सैनिकांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला दिसतं आहे. दुसरं महत्त्वाचं योगदान स्त्री स्वातंत्र्य सैनिकांचं होतं. म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्रामातले हे जे सगळे स्वातंत्र्य सैनिक होते हे स्वातंत्र्य सैनिकांना अडीअडचणीला मदत करणं, त्यांना जेवू खाण्याची सोय करणं, ही सगळी कामं स्त्रियांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामात केलेली होती. एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की भारतीय स्वातंत्र्य संग्राम अगदी 1885 पासून जरी सुरू झालेला असला तरी भारतीय स्वातंत्र्य संग्राम हा मुक्तपणे स्वातंत्र्य संग्राम होता.
1885ला अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना झाली. त्याच पार्श्वभूमीवर हैदराबाद राज्यामध्ये 1937ला 37ला स्टेट काँग्रेसची स्थापना झाली आणि स्टेट काँग्रेसची स्थापना होताच हैदराबाद राज्याने स्टेट काँग्रेसवर बंदी आणली. सांगायचा मतितार्थ असा की 1937 पासून सुरू झालेला हैदराबादचा मुक्तीसंग्राम हा भूमिगत चळवळीच्या स्वरूपात अगदी 1948 पर्यंत राहिला. या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीतली सगळ्यात लक्षणीय अशा प्रकारची जर कोणती चळवळ असेल तर ती म्हणजे उमरी बँक ॲक्शन आहे. ही उमरी बँक ॲक्शन म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेलं एक मोठं धैर्याचं काम आहे. उमरी हे एकूण हैदराबाद राज्यातलं आणि विशेषतः मराठवाड्यातलं एक मोठं व्यापारी केंद्र होतं. अगदी भर बाजारपेठेमध्ये उमरी बँक नावाचं म्हणजे हैदराबाद स्टेट बँकेची ब्रँच उमरी या बाजारपेठेमध्ये अस्तित्वात होती. कल्पना अशी केली गेली की हैदराबाद राज्याचं आर्थिक विस्कळीतपणा जर आणायचा असेल तर ही बँक लुटली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा उद्देश होता की ही बँक लुटली तर मिळणारा जो पैसा आहे तो हैदराबाद मुक्तीसंग्रामासाठी सशस्त्र लढ्यासाठी लागणारी शस्त्रास्त्र खरेदी करायला तो उपयोगी ठरणार आहे. आणि म्हणून त्यासाठी या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन उमरखेडच्या कॅम्पमधल्या कार्यकर्त्यांनी ज्या उमरखेडच्या कॅम्पला मोठ्या प्रमाणात शामराव बाबांसारख्या कार्यकर्ते आहेत, त्यानंतर भालेराव आहे, बोधनकर आहेत, जीवनराव बोधनकर आहेत, ही सगळी मंडळी या उमरखेड. तर उमरी बँक ॲक्शन हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या इतिहासातला एक अत्यंत लक्षणीय असा प्रसंग आहे. ही बँक लुटण्याची अत्यंत शिस्तबद्ध अशा प्रकारची योजना उमरखेड कॅम्पमध्ये खरं म्हणजे तयार करण्यात आली. आणि ही योजना फक्त उमरखेड कॅम्पमधल्या कार्यकर्त्यांपुरतीच मर्यादित होती असा त्याचा अर्थ नाही आहे. जेव्हा प्रत्यक्ष बँक ॲक्शन झाली तेव्हा एक लक्षात येईल की संपूर्ण उमरखेड तुमच्या उमरी परिसरातले सगळे कार्यकर्ते, उमरी परिसरातला एकूण मराठी माणूस हा या बँक ॲक्शनला सक्रियपणे त्याचा सहभाग होता. मोठ्या प्रमाणात जेव्हा ही बँक लुटली गेली अगदी भर दुपारी 4-4:30च्या दरम्यान ही ॲक्शन घेण्यात आली. आणि अक्षरशः आजूबाजूला सगळे लोक पाहत आहेत, कुणीही याला विरोध केला नाही. विरोध करणारे असे जे हैदराबाद राज्यातले सैनिक होते या सैनिकांचा आधीच बंदोबस्त या कार्यकर्त्यांनी केलेला होता. कुठल्याही प्रकारची लष्करी मदत, कुठल्याही प्रकारची पोलिसी मदत उमरखेडपर्यंत पोहोचू नये, तुमच्या उमरीपर्यंत पोहोचू नये याचीही दखल या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेली होती. अत्यंत शिस्तबद्ध अशा प्रकारची ॲक्शन म्हणून उमरी बँक ॲक्शनचा उल्लेख आपल्याला करायला लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तिथे मिळालेला सगळा जो पैसा आहे तो पैसा अक्षरशः पोत्यामध्ये भरण्यात आला. कारण हा जो पैसा आहे तो हैदराबाद राज्यातला करन्सी आहे. एक लक्षात घ्या की हैदराबाद राज्याची करन्सी स्वतंत्र वेगळी होती की जी करन्सी सोलापूरला चालत नव्हती, मुंबईला चालत नव्हती, पुण्याला चालत नव्हती, मनमाडला चालत नव्हती. ही स्वतंत्र करन्सी या संपूर्ण अक्षरशः पोत्यामध्ये 4-5 पोत्यामध्ये ही करन्सी सगळी भरल्या. लक्षावधी रुपयाची ही मालमत्ता पोत्यामध्ये भरण्यात आली आणि ही पोती बैलगाडीत टाकली गेली आणि अक्षरशः बैलगाडीतून मिरवणुकीच्या स्वरूपात उमरीमधून हे स्वातंत्र्य सैनिक वाजत गाजत बाहेर पडले आणि उमरखेडपर्यंत रात्रभरचा प्रवास करून ही मंडळी उमरखेडला गेली. लक्ष्मण पाटलांनी उमरखेडची सगळी व्यवस्था या स्वातंत्र्य सैनिकांची केली. उमरखेडवरून हा सगळा पैसा लक्षावधी रुपये भरलेली भरलेली सोलापूरच्या हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या केंद्रीय कार्यालयामध्ये ती पोस्ट करण्यात आली. इथे ही ॲक्शन घेतली गेली. याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो लक्षणीय भाग आहे एकूण हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या चळवळीचा तो म्हणजे या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा. अक्षरशः दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली आणि किती रक्कम नेमकी लुटली गेली याचा संदर्भ तिथे दिला गेला आणि यानंतर सोलापूरला जी रक्कम जमा झाली
ती रक्कमही पूर्णपणे जशी तशी होती. एक पैशाचाही अपहार एवढ्या बँक लुटीच्या प्रकरणातही अजिबात झालेला नाही. हैदराबाद मुक्तीसंग्रामातला उमरी बँक प्रकरण लक्षात ठेवायचं आहे. ते हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या सामान्य अशा कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणाचा दाखला म्हणून लक्षात घ्यायचा आहे. असा प्रामाणिकपणा हैदराबाद मुक्तीसंग्रामात तो दिसतो. इतर स्वातंत्र्य चळवळीत देखील बँका लुटल्या गेल्या, परंतु त्या बँका लुटल्याचा प्रकार वेगळा आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या उमरी बँक ॲक्शनचं प्रकरण वेगळं आहे. हे प्रामुख्यानं मला इतिहासाचा विद्यार्थी मानून प्रामुख्याने लक्षात घ्यावं लागेल. या ठिकाणच्या या चळवळीमध्ये बँक ॲक्शनचं एक आणखी लक्षणीय भाग म्हणजे बँक ॲक्शनचा, की पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोलीस ॲक्शन झाल्यानंतर हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या या बँक ॲक्शनचा पोलीस ऑडिट अकाउंट करण्यात आलं आणि ऑडिटेड रिपोर्ट देखील या बँक ॲक्शनचा निघाला की नेमकी किती रक्कम हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या या उमरी बँक ॲक्शनमध्ये लुटली गेली आणि ती किती रक्कम हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या कार्यालयात जमा झाली. एक पैशाचाही अपहार या प्रकरणात घडलेला नाही आहे. सांगायचा मतितार्थ असा की हैदराबाद मुक्तीसंग्राम हे आंदोलन हे केवळ कार्यकर्त्यांचं आंदोलन आहे असं एवढंच नव्हे, स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्वांचा सहभाग हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या या बँक ॲक्शनमध्ये जसा आहे तसाच दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अहिंसेवर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यानं अपरिहार्यपणे हातात शस्त्र घेतलेलं आहे आणि हातात शस्त्र घेतल्यानंतर त्या शस्त्राचाही अत्यंत संयमानं वापर हैदराबाद मुक्तीसंग्रामात केला गेला. याचा पुरावा म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्रामातली ही उमरी बँक ॲक्शन आहे. या उमरी बँक ॲक्शनचं उजळणी आपल्याला करायची आहे. ती प्रामुख्यानं कार्यकर्त्यांच्या सचोटीचं जागरण करायसाठी म्हणून ही करायची आहे. उमरी बँक ॲक्शन हे हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या कार्यकर्त्यांचं अत्यंत सचोटीचं वागणं म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. अगदी सामान्यातला सामान्य कार्यकर्ता इथल्या या हैदराबाद मुक्तीसंग्रामातून उमरी बँक ॲक्शनमधून जमावलेल्या पैशातला एक कवडीही किंवा नवा ढोबळ पैसाही वापरला गेला नाही. हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि यातूनच पुढे हैदराबाद मुक्तीसंग्रामासाठी लागणारा शस्त्रसाठा या उमरी बँक ॲक्शनमधून मिळालेल्या पैशातून उभा केला गेला आणि सुदैवानं परिस्थिती जसजशी चिघळत गेली, सुदैवानं परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न या हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या कार्यकर्त्यांनी केला आणि शेवटी भारत सरकारला पोलीस ॲक्शन घेणं अपरिहार्य ठरलं आणि लष्कर आलं आणि 4 दिवस लष्कराचा संघर्ष होऊन हैदराबाद मुक्त झाला. 15 ऑगस्ट 1947ला हैदराबादमध्ये वंदे मातरम म्हणणं किंवा तिरंगा झेंडा फडकवणं हा मोठा गुन्हा मानला गेलेला होता. त्यामुळे आपण हैदराबाद राज्यातली माणसं 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य साजरं करू शकलो नाही. उशक काल होता काळरात्र आली अशी अवस्था पुन्हा निर्माण झाली आणि म्हणून 1947 ते 1948 हा जवळपास 1 वर्षाचा कालखंड आपल्याला मोठ्या हिमतीनं परिस्थितीला तोंड द्यावं लागलं आणि शेवटी 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद राज्य मुक्त झालं आणि आपण तिरंगा झेंडा अभिमानानं हैदराबाद राज्यामध्ये फडकवू शकलो. हे केवळ शक्य झालं त्या हैदराबादमध्ये झालेल्या पोलीस ॲक्शनमुळे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी आणि एकूणच केंद्र सरकारने घेतलेल्या ॲक्शन्समुळे हे शक्य झालं. नाहीतर हैदराबाद राज्य हे भारतासाठी एक काश्मीरसारखी डोकेदुखी ठरली असती. सांगायचा मतितार्थ असा की उमरी बँक ॲक्शन ही हैदराबाद मुक्तीसंग्रामातील एक अत्यंत लक्षणीय अशा प्रकारची बाब म्हणून लक्षात घ्यावी लागेल. या निमित्तानं आपण हैदराबाद मुक्तीसंग्रामाची उजळणी जशी करतो आहोत स्वातंत्र्य संग्रामाची, तशीच उमरी बँक ॲक्शन या एका घटनेचं पुनर्जागरण करण्याची संधी मला शामराव बोधनकर ट्रस्टने दिली.
याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि त्याचबरोबर शामराव बोधनकरांच्या या स्मृतीला अभिवादन करून मी थांबतो. धन्यवाद. हैदराबाद मुक्तीसंग्रामातील कुबेर या पुस्तकाला अतिशय विवेचक आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिणाऱ्या डॉक्टर प्रभाकर देव सरांनी आज आपल्याला उमरी बँकविषयी अतिशय रोमहर्षक अशी माहिती सांगितली आहे. या योजनेची मूळ कल्पना जरी शामराव बाबांची असली तरी ते या योजनेत प्रत्यक्ष सहभागी नव्हते. त्यांना धनजीबाई पुरोहित व दिगंबरराव उत्तरवार यांनी ही योजना आखण्यास मदत केली आणि अनंतराव भालेरावांच्या समर्थ नेतृत्वाखाली ती प्रत्यक्षात आणली गेली. उमरी बँक ॲक्शनमुळे हैदराबाद मुक्ती लढ्यातील एक सुवर्णपानच लिहिले गेले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. शेवटी औरंगाबाद येथील लेफ्टनंट कर्नल राघवेंद्र जोशी यांनी लिहिलेली शामराव बाबांना आदरांजली वाहणारी एक कविता आपल्यापुढे सादर करते. अ ट्रिब्यूट टू शामराव बोधनकर. Throws up men in times of crisis. History throws up men in times of crisis. They are self-made men and they write their own thesis. They are self-made men and they write their own thesis. Practice it, perform it and percolate it through the strata of the society. They practice it, perform it and percolate it through the strata of the society, the region, the state and the nation. They carry on regardless milestones after milestones. They carry on regardless milestones after milestones, never leaving any stone unturned. Never leaving any stone unturned, selfless to the core, selfless to the core, revolutionaries at heart, having an unperishable imprint. Having an unperishable imprint and fade away regardless of any worldly gains. And fade away regardless of any worldly gains. Such was Shamrao Bodhankar. Such was Shamrao Bodhankar, an icon even for today's gentlemen. An icon even for today's generation. Let's never forget and forfeit their legacy. Let's never forget and forfeit their legacy during the trying times left behind. During the trying times left behind, the greats like Shamrao Bodhankar, trailblazers of a rare kind, Dhanyavad.